मंदिराच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच मंदिरातील कोरीव कलाकुसरीचं काम अत्यंत आकर्षक आहे। या मंदिराची उभारणी इसवी सन 1756 मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी केली। श्रुति सरस सारम समरसम निराधाराधारम। ब्रिटिश कालावधीत या पुलाला विक्टोरिया पूल म्हणून ओळखलं जात असे। रमाग्रीवाहारम व्रजवन विहारम हरनुतम सदातम। आता आपण आलो आहोत सुंदर नारायण मंदिरातील श्री विष्णूंच्या दर्शनाला। हे मंदिर अहिल्यादेवी होळकर पुलाच्या एका टोकाला तर गोदावरी नदीच्या पात्राजवळ आहे। मूकं करोति वाचालं अंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। लक्ष्मीचा पती असलेला आणि शेषावर पहुडलेल्या सर्वांग सुंदर विष्णूचं कौतुक आपण कित्येकदा ऐकलेलं आहे, पण इथली कथा मात्र निराळीच आहे। जालंधर राक्षसाचा वध करण्यासाठी श्री विष्णू जालंधराप्रमाणेच काळं रूप घेऊन आले होते। जालंधरांच्या पत्नीने म्हणजेच तुळशीने म्हणजेच वृंदेनी त्यांना शाप दिला होता। गोदावरी नदीत स्नान केल्यानंतर त्या शापाचे सामर्थ्य संपलं आणि श्री विष्णूंना पुन्हा त्यांचं सर्वांग सुंदर असं रूप प्राप्त झालं आणि म्हणूनच इथल्या विष्णूंना सुंदर नारायण म्हणून संबोधलं जातं। कलाकुसरीने नटलेला लहान मंडप, छोटा मंडप, तसंच छोट्या छोट्या दगडी कांगोऱ्यांचा घुमट भाविकांना नेहमीच आकर्षित करतो। 21 मार्च रोजी सूर्योदय होताच पहिली सूर्यकिरणं सरळ मूर्तीवरच पडतात। यावरूनच तात्कालीन स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत आणि शास्त्रीय विचारसरणीचा अंदाज आपल्याला बांधता येतो। मुघलांच्या आक्रमणाच्या वेळी इथल्या पुजाऱ्यांनी मूर्ती वाचवण्यासाठी मूर्ती शरीराला बांधून समोरील प्रवाहात उडी मारली। विष्णू मूर्तीच्या नामीत परीस असल्याचं पुजाऱ्याला ठाऊक नव्हतं, परंतु त्यानंतर त्या नदीतील परीसाचा प्रत्यय बऱ्याच जणांना आल्याचा इथील जाणकार देखील सांगतात। सुंदर नारायण मंदिराचे गुरुजी श्री अमेय पुजारी आज आपल्या बरोबर आहेत। नमस्कार। नमस्कार। आम्हाला इथल्या दैनंदिन पूजा अर्चनेविषयी सांगू शकाल? हो नक्कीच। इथे रोज सकाळी साधारण देवाची पाद्यपूजा केली जाते। 7-7:30च्या सुमारास ती पाद्यपूजा केली जाते। त्यानंतर दुपारी देवाला महानैवेद्य असतो। त्यानंतर संध्याकाळी सायम आरती असते। त्यानंतर निद्रा म्हटली जाते आणि मंदिर वाढवलं जातं। कपालेश्वराची आणि सुंदर नारायणाची हरिहर भेट हा एक नवीन शब्द आम्ही ऐकला, तो नक्की काय आहे? हरी म्हणजे नारायण आणि हर म्हणजे महादेव, हे दोघं एकमेकांचे आराध्य दैवत आहेत। म्हणजे विष्णूंचं आराध्य दैवत शिव आहे आणि शिवाचं आराध्य दैवत नारायण आहे। तर या दोघांची भेट ही वैकुंठ चतुर्दशीला रात्री 12 वाजता घडते।
त्याचा संपूर्ण अर्थ असा की हरी म्हणजे नारायण, म्हणजे श्री सुंदर नारायण, आणि हर म्हणजे श्री कपालेश्वर. हे दोघं एक अंशात्मक या ठिकाणी बसलेले आहेत. दोघं श्रापमुक्त होऊन या ठिकाणी बसलेले आहेत. गोदावरीच्या दक्षिण तीरावरती सुंदर नारायण आहे आणि उत्तर तीरावरती शिव आहेत. तर वैकुंठ चतुर्दशीला मध्यरात्री 12 वाजता या दोघांची भेट घडली जाते. संपूर्ण वर्षभर कधीही नारायणाला बेल वाहिला जात नाही आणि शिवाला तुळस वाहिली जात नाही, पण त्याच दिवशी नारायणाची वाहिलेली तुळस ही त्या ठिकाणी शिवाला वाहिली जाते आणि शिवाचा वाहिलेला बेल हा नारायणाला वाहिला जातो. कारण तुम्ही जर बघाल की बेलामध्ये शिवाचा अंश असतो आणि तुळशीमध्ये नारायणाचा अंश असतो. हे दोघं एकमेकांना वाहिले जातात, त्यामुळे ती भेट त्या ठिकाणी घडली जाते. तिकडचे जे गुरु आहेत पुजारी ते इकडे येतात. मध्यरात्री 12 वाजता ते तिथून निघतात. इथे आल्यानंतर ते आरती वगैरे संपूर्ण दैनंदिन अभिषेक वगैरे कार्यक्रम करतात. त्यानंतर तिकडचा जो वाहिलेला बेल आहे तो इकडे नारायणाला वाहतात आणि त्यानंतर आम्ही पुजारी सर्वजण त्या ठिकाणी जातो आणि तिथे कपालेश्वरी तरी रात्री साधारण 2 वाजेची वेळ असते. त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण पूजा अर्चा करून इकडची वाहिलेली तुळस त्या ठिकाणी शिवाला वाहतो. त्या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम वगैरे बराच त्या ठिकाणी केला आणि मग जातो. त्या दिवशी नैवेद्य वगैरे असा एक काही हो विशेष? असतो. नैवेद्य विशेष म्हणजे त्या ठिकाणी 56 भोग हे त्या ठिकाणी देवाला दिले जातात. अच्छा, इथेही आणि तिथे तिथे पण हो. हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते. हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते. हरे कृष्ण वासुदेवाय श्री राधे गोविंदाय जय गोपाला जगदीशाय नारायणाय नमोस्तुते. श्री कपालेश्वर आणि श्री सुंदर नारायण ह्या दोन्ही पुरातन मंदिरांना आज आपण भेटी दिल्या. तिथल्या पूजा अर्चनेविषयी तर आपण जाणून घेतलंच, पण तिथला इतिहास सुद्धा आवर्जून ऐकण्यासारखा होता. नाशिकमधल्या पंचवटी इथल्या रम्य परिसरातली ही दोन्ही मंदिरं आवर्जून भेट द्यावी अशीच आहे. तेव्हा भेटूया प्रदक्षिणेच्या पुढच्या मार्गात. तोपर्यंत नमस्कार.